चला तर आज बनवूया घरच्या घरी मँगो आईस्क्रीम। अगदी बाजारामध्ये मिळतं तसं सॉफ्ट क्रीमी। आता याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर नाही वापरणार। अगदी ताज्या आंब्याचा गर वापरून हे आईस्क्रीम आपण तयार करणार आहे। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इकडे गॅसवर मी जाड तळ असलेली कढई ठेवली। आता याच्यामध्ये आपल्याला 2 कप एवढं दूध घालायचे। तर इकडे मी फुल क्रीम दूध घातले। तर हे दूध आता तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं वापरलं तरी सुद्धा चालेल। इकडे मी म्हशीचं फुल क्रीम दूध वापरलंय। तर आता या दुधाला आपल्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायचे। आता तिकडे दूध उकळते तोपर्यंत इकडे आपल्याला एका वाटीमध्ये पाव कप एवढं दूध घ्यायचे। आता या दुधामध्ये आपल्याला 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचे। आता हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला या दुधामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडायचेत। आता हे जे आपण दूध वापरलंय कॉर्नफ्लॉवरसाठी तर ते आपल्याला थंडच वापरायचे, गरम दुधाचा वापर नाही करायचा। इकडे या दुधामध्ये चांगलं असं कॉर्नफ्लॉवर मिक्स झाले तर हे आपण बाजूला ठेवूया। आता जे दूध आपण उकळायला ठेवलं होतं तर त्याला चांगली अशी उकळी आले, एकदा मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायचे। आता इकडे मी 2 ते 3 चमचे एवढी साखर याच्यामध्ये घातली। आता तुम्हाला जर साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवलं तरी सुद्धा चालेल। आता ही साखर आपल्याला या दुधामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायचे आणि या दुधाला चांगली अशी एक उकळी काढून घ्यायचे। तर आता इकडे दुधाला चांगली अशी उकळी सुद्धा आली आणि साखर सुद्धा विरघळली। आता ज्या दुधामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं होतं तर ते दूध आपल्याला इकडे घालायचे। आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे दूध आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। आता हे दूध चांगलं असं दाटसर झालं, तुम्ही इकडे बघू शकता। आता आपल्याला 1-2 मिनिटासाठी फक्त हे दूध चांगलं असं उकळून घ्यायचे। खूप जास्त सुद्धा उकळवायचं नाही, कारण मग हे दूध थंड झाल्यानंतर खूप दाट होईल, म्हणून आपलं हे जास्त उकळायची गरज नाही। आता इकडे मी गॅस बंद केलाय। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं थंडगार करून घ्यायचे। आता इकडे बघू शकता हे थंड झाल्यानंतर खूप असं दाटसर झालंय। आता इकडे मी एका भांड्यामध्ये 1 कप एवढी व्हिप क्रीम घेतली। आता व्हिप क्रीम सुद्धा आपल्याला इकडे एकदम थंडगार अशीच वापरायची आहे। आता ही व्हिप क्रीम मी एका बोलमध्ये काढून घेतली आणि ही क्रीम आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी चांगली अशी व्हिप करून घ्यायचे। आता जोपर्यंत याला स्टिफ पीक येत नाही तोपर्यंत ही क्रीम आपल्याला चांगली अशी व्हिप करून घ्यायचे। तर इकडे तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटांमध्येच क्रीम चांगली अशी व्हिप झाली। तर आता मी ही क्रीम एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता इकडे ज्या कढईमध्ये दुधाचं मिश्रण तयार केलं होतं आपण, दूध आणि कॉर्नफ्लॉवरचं, तर त्याच कढईमध्ये ही व्हिप क्रीम मी काढून घेतली। आता इकडे आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे, कारण नंतर आपल्याला याच्यामध्ये आंब्याचा गर सुद्धा घालायचा आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला एका मोठ्या भांड्याचा इकडे वापर करायचा आहे। आता ही क्रीम आणि हे दूध आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं ही क्रीम आणि दूध चांगलं असं व्हिप करून घ्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं असं एकजीव होईल। तर आता हे चांगलं असं मिक्स झालं आहे, चांगलं असं एकजीव झालं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर घालायचा आहे। आता इकडे मी 2 कप एवढा आंब्याचा गर घेतला आहे। तर इकडे मी हापूस आंबा वापरला आहे। तर हापूस आंबा चांगला असा पिकलेला सुद्धा होता, त्याच्यामुळे त्याचा कलर आणि वास दोन्हीसुद्धा खूप छान असं येतं आहे। तर आता हा जो आंब्याचा गर आहे तर तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला चांगलं असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता याची एकदम चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। तर आता इकडे बघू शकता खूप छान असा कलर सुद्धा आला याला आणि चांगलं असं हे याची बारीक पेस्ट सुद्धा झाली। तर आता हा जो आंब्याचा गर आहे तर तो आपल्याला या क्रीममध्ये घालायचा आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जो आंब्याचा गर आहे तर तो क्रीममध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता जेव्हा आपण मँगो आईस्क्रीम करतो तेव्हा शक्यतो हापूस आंब्याचाच वापर करायचा, म्हणजे तो चवीला सुद्धा चांगला लागतो आणि रंगसुद्धा खूप छान येतो। याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर अजून घालायची गरज नाही लागत। तर इकडे मी 2 मिनिटं एक हँड ब्लेंडरने चांगलं याला मिक्स करून घेतलं आणि नंतर परत एकदा स्पॅच्युला आणि 2 ते 3 मिनिटं याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे। आता क्रीम आणि आंबा चांगला असा मिक्स झाला आहे, बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आला याला। तर याच्यामध्ये आता मी थोडे आंब्याचे असे तुकडे घालणार आहे।
तर खाताना दाताखाली येतात तर खूप छान लागतात म्हणून. तर इकडे मी एक छोट्या साईजचा आंबा होता तर त्याचा मी असा गर काढून घेतला आहे. तर आता हा जो आंब्याचा गर आहे तर तो मी आईस्क्रीममध्ये घालणार आहे. आता तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे जे आंब्याचे तुकडे आहेत तर ते सुद्धा मी या आईस्क्रीममध्ये असं मिक्स करून घेणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी हँड ब्लेंडरचाच वापर केला आहे. 1-2 मिनटं मी असंच हे ब्लेंड करून घेणार आहे. आता याचे जास्त बारीकसुद्धा तुकडे होणार नाहीत. त्याच्यामुळे मी हँड ब्लेंडरनीच 1-2 मिनटासाठी मिक्स केलं आहे. हवं असेल तर स्पॅच्युलाने केलं तरीसुद्धा चालेल. आता हे चांगलं असं मिक्स झालं आहे आणि इकडे बघू शकता एकदम स्मूथ असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालं आहे. आता इकडे आपल्याला हे एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इकडे मी असा एक पसरट डब्बा घेतला होता, चौकोनी डब्बा घेतला होता. तर हे आईस्क्रीम मी याच्यामध्ये काढून घेतलं आहे. आता हे आईस्क्रीम आपल्याला असं वरून एकसारखं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वरून हे आपल्याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता इकडे माझ्याकडे क्लीन रॅप होता तर तो मी अशा पद्धतीने याच्यावर लावून घेतला आणि क्लीन रॅपला आईस्क्रीमचा जो वरचा सरफेस आहे तर तो टच व्हायला हवा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तो लावून घ्यायचा आहे. आता याच्यावर झाकण लावायचं आहे, व्यवस्थित टाईट असं याला झाकण लावून घ्यायचं आहे. राहिलेलं जे आईस्क्रीम आहे तर ते सुद्धा मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेतलं. ते सुद्धा वरून चांगले एकसारखं करून घेतलं आणि व्यवस्थित त्याला क्लीन रॅप लावला. आता हे दोन्हीसुद्धा डबे मी डीप फ्रीझरमध्ये एक 15 ते 16 तासांसाठी ठेवणार आहे. चांगलं याला फ्रीज करून घ्यायचं. तर आता इकडे 15 तास झालेत आणि मी फ्रीझरमधून हा डब्बा काढून घेतला आहे. आता चांगलं असं व्यवस्थित सेट झालं आणि याच्यातलं थोडं आईस्क्रीम आम्ही टेस्टसाठी काढून घेतलं होतं. तर जे दुसऱ्या डब्यातलं आईस्क्रीम आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. हे सुद्धा बघू शकता आईस्क्रीम छान असं तयार झालं आणि तर टेक्स्चर बघू शकता खूप छान सॉफ्ट आणि असं क्रीमी टेक्स्चर आले. अगदी जसं बाजारामध्ये मिळतं तर तशाच पद्धतीचं इकडे आईस्क्रीम आपलं तयार झालं. आणि याच्यामध्ये आपण आंब्याचे जे तुकडे घातले होते त्याच्यामुळे याला एक सुंदर असा लुक आला आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी आपण बाजारामधून फॅमिली पॅक आणतो तर ते आईस्क्रीम असंच असते, एकदम सॉफ्ट आणि क्रीमी. तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण एकदम नॅचरल फ्लेवरचा मँगो आईस्क्रीम तयार केलं. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.